प्रत्येक पुरुषांनी स्त्री सोबत या 5 गोष्टी हमखास केल्याच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, वैवाहिक जीवनात मोठ्या समस्या नेहमी मोठ्या कारणांमुळेच निर्माण होतात असे नाही. अनेकदा दिवसभरातील धावपळ, एकमेकांना वेळ देणे, मनातील गोष्टी बोलणे आणि छोट्या भावनांकडे दुर्लक्ष करणे यामुळे पती-पत्नीमध्ये हळूहळू अंतर निर्माण होते. पण जर रात्री झोपण्यापूर्वी काही छोट्या सवयी दोघांनी जपल्या, तर नात्यातील आपुलकी, विश्वास आणि संवाद नक्कीच वाढू शकतो. आज आपण अशाच काही साध्या आणि सकारात्मक गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या वैवाहिक नात्याला अधिक सुंदर बनवण्यास मदत करू शकतात. त्यामुळे हा विषय शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण शेवटची गोष्ट अनेक जोडप्यांसाठी सर्वात महत्त्वाची ठरू शकते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शक्य असेल तेव्हा रात्रीचे जेवण एकत्र करण्याचा प्रयत्न करा. दिवसभर पती-पत्नी आपापल्या कामात व्यस्त असतात. कोणाला कार्यालयाची जबाबदारी असते, तर कोणाला घरातील कामांची धावपळ असते. त्यामुळे दिवसभर मनमोकळेपणाने बोलण्याची संधी मिळत नाही. अशावेळी रात्रीचे जेवण हा दोघांसाठी एक सुंदर वेळ ठरू शकतो. एकत्र बसून जेवताना दिवसभरात काय घडले, कोणत्या गोष्टीमुळे आनंद झाला किंवा कोणत्या गोष्टीचा त्रास झाला, याबद्दल सहज संवाद साधता येतो. एकत्र जेवणे म्हणजे केवळ अन्न घेणे नाही, तर एकमेकांसाठी वेळ राखून ठेवणे आहे. त्यामुळे शक्य असेल तेव्हा मोबाईल बाजूला ठेवून शांतपणे एकत्र जेवण्याची सवय लावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोडीदाराकडे लक्ष देणे. नात्यात प्रेम असले तरी ते व्यक्त केले नाही तर समोरच्या व्यक्तीला त्याची जाणीव होईलच असे नाही. पत्नी दिवसभर थकलेली असेल, तर तिच्या चेहऱ्यावरून किंवा बोलण्यातून ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. पती कामाच्या तणावामुळे शांत असेल, तर त्यालाही समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक वेळी समस्या सोडवण्याची गरज नसते. कधी-कधी समोरची व्यक्ती फक्त कोणीतरी आपले म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे, एवढीच अपेक्षा करत असते. म्हणून जोडीदार बोलत असताना मध्येच थांबवण्याऐवजी संयमाने ऐकणे ही नात्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट म्हणजे झोपण्यापूर्वी थोडा वेळ मनमोकळ्या गप्पांसाठी राखून ठेवा. या गप्पांमध्ये नेहमी घरखर्च, कामे किंवा जबाबदाऱ्या यांचाच विषय असण्याची गरज नाही. बालपणीच्या आठवणी, भविष्यातील स्वप्ने, एखाद्या सहलीची योजना, आवडता पदार्थ किंवा दिवसभरातील एखादी मजेदार घटना अशा साध्या विषयांवरही बोलता येते. अशा संवादामुळे दोघांना एकमेकांच्या मनात काय सुरू आहे हे समजते. नात्यातील जवळीक फक्त मोठ्या प्रसंगांमधून निर्माण होत नाही, तर अशा छोट्या संवादातून ती हळूहळू मजबूत होत जाते. चौथी गोष्ट म्हणजे जोडीदाराच्या अडचणींकडे दुर्लक्ष करू नका. पत्नी म्हणत असेल की आजचा दिवस खूप कठीण गेला, तर लगेच तिची समस्या छोटी आहे असे म्हणू नका. त्याचप्रमाणे पती एखाद्या चिंतेत असेल, तर त्याला देखील समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही सहज विचारू शकता की आज काही त्रास झाला का? तुला माझ्याशी काही बोलायचे आहे का किंवा मी तुला काही मदत करू शकतो का? असे साधे प्रश्न समोरच्या व्यक्तीला भावनिक आधार देऊ शकतात. मात्र सल्ला देण्यापूर्वी तिचे किंवा त्याचे म्हणणे पूर्णपणे ऐकणे अधिक महत्त्वाचे आहे. पाचवी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपुलकी व्यक्त करणे. वैवाहिक नात्यात प्रेम मनात ठेवण्यापेक्षा ते योग्य पद्धतीने व्यक्त करणे आवश्यक असते. एकमेकांना प्रेमाने जवळ घेणे, हातात हात घेणे, आपुलकीने बोलणे किंवा शुभरात्री म्हणताना प्रेमाने निरोप घेणे यांसारख्या साध्या गोष्टी नात्यात ऊब निर्माण करतात. मात्र कोणतीही शारीरिक जवळीक ही दोघांच्या संमतीने आणि आरामदायी भावनेनेच असली पाहिजे. एका व्यक्तीला इच्छा नसताना दुसऱ्याने आग्रह करणे योग्य नाही. परस्पर आदर आणि संमती असेल तरच जवळीक नात्यासाठी सुखद अनुभव ठरते. यासोबतच झोपण्यापूर्वी दिवसभरातील एखाद्या चुकीबद्दल सतत वाद घालत राहणे टाळा.
प्रत्येक मतभेद त्याच रात्री सोडवायलाच हवा असे नाही. दोघांपैकी कोणी खूप चिडलेले असेल तर थोडा वेळ शांत राहणे आणि दुसऱ्या दिवशी विषयावर चर्चा करणे अधिक योग्य ठरू शकते. रागाच्या भरात बोललेले कठोर शब्द मनावर खोल परिणाम करू शकतात. त्यामुळे मतभेद असले तरी एकमेकांचा अपमान करता शांतपणे संवाद साधण्याची सवय लावा. मित्रांनो, सुखी वैवाहिक जीवनासाठी महागड्या भेटवस्तू किंवा मोठमोठ्या गोष्टींची नेहमी गरज नसते. अनेकदा प्रेमाने विचारलेला एक प्रश्न, शांतपणे ऐकलेले काही शब्द, थकलेल्या जोडीदाराला दिलेला थोडासा आराम आणि मनापासून व्यक्त केलेली आपुलकी एवढ्यानेही नात्यात मोठा बदल घडू शकतो. पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या भावनांना महत्त्व दिले, एकमेकांचा सन्मान केला आणि संवाद कायम ठेवला, तर नात्यातील विश्वास अधिक मजबूत होऊ शकतो. शेवटी लक्षात ठेवा, वैवाहिक जीवन हे एका व्यक्तीने टिकवायचे नसते, ते दोघांनी मिळून जपायचे असते. रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या प्रयत्नांमधूनच मोठे प्रेम निर्माण होते आणि हेच प्रेम नात्याला दीर्घकाळ सुंदर ठेवण्याची खरी ताकद बनते.